या व्हिडिओमध्ये आपण अस्टेबल मोड अभ्यासणार आहोत. तर प्रथमतः अस्टेबल मोड म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये अस्थायी मोड असं म्हटलं जातं. तर तो अस्टेबल मोड आपण अभ्यासूया. यामध्ये लॉजिक 0 आणि लॉजिक 1 अशा दोन अवस्था असतात. अर्थात लॉजिक 0 म्हणजे एक स्थिर अवस्था. त्याच्यानंतर लॉजिक 1 म्हणजे एक अस्थिर अवस्था. अस्टेबल मोडमध्ये आउटपुट कसं बदलतं, त्याची रचना कशी असते याच्यावर आपल्याला जायचं आहे. आता अस्टेबलमध्ये आउटपुट लॉजिक 1 असेल ठराविक काळ, तर ते ऑटोमॅटिक लॉजिक 0ला येतं. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक लॉजिक 1ला जातं. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक लॉजिक 0ला येतं. नंतर ते लॉजिक 1ला येतं. त्यानंतर ते लॉजिक 0ला येतं. अर्थात या दोन अवस्थांमध्ये आउटपुट हे सारखं बदलत असतं. इथं आपल्याला असं दिसतं की ते अस्थिर आहे, अस्थायी आहे, फ्री रनिंग आहे, म्हणजे ते स्थिर नाही. ते सारखं या दोन अवस्थांमध्ये बदलत आहे. आता अस्टेबल मोड हा IC 555 मध्ये आपण पाहणार आहोत. IC 555 हा अस्टेबल मोडमध्ये कसा जोडतात त्याची रचनाकृती आपण पाहणार आहोत. हा पहा IC 555, याला 8 पिन्स आहेत. याचं कनेक्शन आपण पाहणार आहोत. यामध्ये 6 आणि 2 ह्या शॉर्ट करून एक सामायिक टोक बाहेर काढलं जातं. आता आपण याच्या भोवती आपण रेजिस्टर कॅपॅसिटर जोडणार आहे. त्याचं कनेक्शन पाहूया. प्लस VCC हा 8 आणि 4 पिनला दिला जातो. त्याच्यानंतर प्लस VCC आणि 7 नंबर पिनमध्ये रेजिस्टर RA जोडतात. त्याच्यानंतर 7 नंबर पिन आणि साधन शॉर्टमध्ये आपण रेजिस्टर RB जोडतो. त्याच पद्धतीनं साधन शॉर्ट केलेल्या सामायिक टोकामध्ये आणि ग्राउंडकडे आपण कॅपॅसिटर जोडतोय. आता 1 नंबर पिन आपण ग्राउंडला जोडलेली आहे. त्याच पद्धतीनं आउटपुट पाहण्यासाठी आपण LED जोडतोय, तो पिन क्रमांक 3ला, आणि शेवटी कॅपॅसिटर आपण 5 नंबर पिनला जोडतोय. आता आपण IC 555च्या अंतर्गत रचनेचं जोडणी पाहू. ही आहे IC 555ची अंतर्गत रचना, फलनक आकृती. आता प्लस VCC हा सप्लाय आपण या ICला द्यायचा आहे. आता इथं पहा, पिन क्रमांक 4 रिसेट पिन ही प्लस VCCला जोडायचे. त्याच्यानंतर हे रजिस्टर नेटवर्कचे एक टोक जे आहे ते आपण इथं 8 नंबर पिन म्हणून आपण इथं प्लस VCCला जोडतोय. त्याच्यानंतर इथं आपल्याला असं दिसेल की 6 आणि 2 आपण शॉर्ट करतोय. ह्या शॉर्ट केल्यानंतर त्याचं सामायिक टोक निघते. त्या टोकामध्ये आपल्याला काही कॉम्पोनंट जोडायचे. आता पहा, प्लस VCC आणि डिस्चार्ज पिन 7 नंबर याच्यामध्ये रेजिस्टर जोडला आहे, तो RA रेजिस्टर. त्याच्यानंतर 7 नंबर पिन आणि 6-2 शॉर्ट सामायिक टोकामध्ये आपण एक रेजिस्टर जोडतोय, त्याचं नाव आहे RB. त्याच्यानंतर हे 6-2 सामायिक टोक आणि ग्राउंडमध्ये आपण एक कॅपॅसिटर जोडतोय, जो C कॅपॅसिटर आहे. त्याच्यानंतर हे 2 टोक 1 नंबर पिन आणि हे कॅपॅसिटरचं टोक हे आपण ग्राउंड करतोय. त्याच्यानंतर 5 नंबर पिनला आपण कॅपॅसिटर जोडतोय ग्राउंडमध्ये, आणि आउटपुट पाहण्यासाठी आपण पिन क्रमांक 3ला आपण LED जोडतोय. ही जी आकृती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कार्यप्रणालीमध्ये या फलनिक आकृतीच्या सहाय्यानं सविस्तर कार्यपद्धती आपल्याला पाहिजे. आता आपण अस्टेबल मोडची कार्यप्रणाली अभ्यासूया. आता पहा, या कार्यप्रणालीमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे सप्लाय सुरू केल्यानंतर अंतर्गतरित्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या आपण सविस्तर पाहिजे. सप्लाय सुरू केल्यानंतर इथं पहा VCC ऑन केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की इथं जो कॅपॅसिटर जोडलेला आहे त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज सुरुवातीला 0 व्होल्ट असणार. आता हे 0 व्होल्ट कोणाकोणाला मिळते पहा, हे 0 व्होल्ट ट्रिगर कंपॅरेटरच्या इन्व्हर्टिंग पिनला मिळत आहे. लक्ष द्या बारकाईनं, हेच व्होल्टेज हे थ्रेशोल्ड कंपॅरेटरच्या नॉन इन्व्हर्टिंग पिनला मिळत आहे. हे दोन्हीही कशी क्रिया करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता याच्यानंतर या दोन कंपॅरेटरच्या इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग पिनला 2 संदर्भ लेवल्स आहेत. अर्थात ट्रिगर कंपॅरेटरच्या नॉन इन्व्हर्टिंग पिनला 1/3 VCC लेवल आहे आणि थ्रेशोल्ड कंपॅरेटरच्या इन्व्हर्टिंग पिनला 2/3 VCC लेवल आहे. हा ट्रिगर कंपॅरेटर या 2 लेवलमध्ये तुलना करतो. आता आपण तुलना बघा काय झाली तुलना. आता 1/3 VCC वजा 0
ही वजाबाकी धन आली, पॉझिटिव्ह आली, त्यामुळं या ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट हे आपल्याला लॉजिक 1 मिळालं. आता थ्रेशोल्ड कंपॅरेटर काय करतोय बघा, याच्यामध्ये वजाबाकी अशी होते 0 वजा 2/3 VCC लेवल. आता अर्थात ही वजाबाकी वजा येते, त्यामुळे ह्याचं आउटपुट काय मिळतं आपल्याला 0 मिळतं. आता हे दोघांचे आउटपुट्स इनपुट म्हणून कुणाला जातात, RS फ्लिप फ्लॉपला. अर्थात थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं आउटपुट R इज इक्वल टू 0 जाणार आहे आणि ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट 1 लॉजिक 1 आहे ते S म्हणून S इज इक्वल टू 1 जाणार आहे. आता इथं आपल्याला कसं दिसतं की RS फ्लिप फ्लॉपला S इज इक्वल टू 1 मिळाल्यानंतर आणि R इज इक्वल टू 0 मिळाल्यानंतर काय होणार आहे, तर फ्लिप फ्लॉप काय होतो, सेट होतो. फ्लिप फ्लॉप सेट झाल्यानंतर काय मिळतं, Q इज इक्वल टू 1 आणि Q बार इज इक्वल टू 0. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आउटपुट मंडळ हे विरुद्ध आउटपुट करतं. हा जर 0 असेल तर इथं आपल्याला आउटपुट मिळतं 1 मिळाल्यामुळे एलईडी काय होतो, ऑन होतो. एलईडी ऑन होतो. याच्यानंतर आपण पुढे जाऊ. हा 0 कोणाला मिळाला, डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या बेसला, त्यामुळे ट्रान्झिस्टर काय होतो, ऑफ होतो. ऑफ असल्यामुळं आपल्याला हा कपॅसिटरला डिस्चार्जचा मार्ग मिळत नाही. हा कपॅसिटर VCCकडे चार्ज व्हायला लागतो. कुणामार्फत, RB आणि RA मार्फत हा VCCकडे चार्ज व्हायला लागतो. आता ही सगळी कार्यपद्धती आपण ही इथं तरंगाकृतीमध्ये पाहतोय. आता पहा काय झालं, तरंगाकृतीमध्ये ही सर्व कार्यपद्धती तुम्हाला दिसेल. इथलं कपॅसिटरचं व्होल्टेज VC हे 0 व्होल्ट आहे, इथं दाखवलं बघा हे, आणि एलईडी आउटपुट हे तुमचं ऑन आहे म्हणजे लॉजिक 1 ला आहे. जेव्हा कपॅसिटरचं व्होल्टेज 1/3 VCC बरोबर होतं, अर्थात कपॅसिटर VCCकडे चार्ज होत असताना त्याला 2 संदर्भ व्होल्टेज लेवल क्रॉस करावे लागतात. आता इथं बघूया आपण की कपॅसिटरचं व्होल्टेज जेव्हा बरोबर 1/3 VCCला पोहोचतं तेव्हा काय होतं बघा, 1/3 VCC व्होल्टेज हे 2 पिनांना मिळतं. ट्रिगर कंपॅरेटरला सुद्धा मिळतं आणि थ्रेशोल्ड कंपॅरेटरला मिळतं. आता इथं काय होणार आहे, तर हे दोघंही समान आहेत, त्यामुळं याची वजाबाकी 0 येते, बरोबर. आता 0 येते म्हणजे ती धन असणार आहे, अर्थात इथं आउटपुट लॉजिक 1. इथं वजाबाकी ऋण येईल म्हणजे इथं 0 येईल तो. आता फ्लिपफ्लॉपचं काय होणार, R इज इक्वल टू 0, S इज इक्वल टू 1, फ्लिपफ्लॉप सेटच. त्याच्यानंतर काय होणार, आउटपुट Q इज इक्वल टू 1, Q बार इज इक्वल टू 0, एलईडी ऑन, ट्रान्झिस्टर ऑफच राहतो. ट्रान्झिस्टर ऑफ राहिल्यामुळं कपॅसिटर हा पुन्हा VCCकडे चार्ज होऊ लागतो. आता हे आपण तरंगाकृतीमध्ये बघूया. आता इथं पहा कपॅसिटरचं व्होल्टेज 0 पासून 1/3 VCCला पोहोचतंय. त्यावेळी इथं पोहोचल्या आउटपुट लेवलमध्ये बदल झालेला नाही आहे. आउटपुट लेवल जी लॉजिक 0च राहते, Q बार, अर्थात एलईडी तुमचा फायनल आउटपुट एलईडी हा लॉजिक 1 लाच राहतो, तो ऑनच राहतो. यानंतर कपॅसिटरच्या दरम्यानचं व्होल्टेज 1/3 VCC पेक्षा जेव्हा जास्त होतं तेव्हा कार्यपद्धतीमध्ये कसा बदल होते पहा. आता हा कपॅसिटर चार्जिंग सुरूच आहे. जेव्हा हे कपॅसिटर दरम्यानचं व्होल्टेज 1/3 VCC पेक्षा जास्त होतं त्यावेळी हे व्होल्टेज, हे जास्तीचं व्होल्टेज हे दोघांनाही मिळतं. आता दोघांनी मिळाल्यानंतर काय होईल पहा, इथं ट्रिगर कंपॅरेटरचं इन्व्हर्टिंग पिनचं व्होल्टेज जास्त झालेलं आहे, बरोबर, आणि इथलं 1/3 VCC लेवल आहे. इथं काय होईल, याचं आउटपुट बदलेल, हा आपली अवस्था बदलतो, निगेटिव्ह आउटपुट येतं, त्यामुळे इथं 0 लॉजिक 0. इकडं आउटपुटमध्ये बदल होत नाही, दोघंही लॉजिक 0. जेव्हा R आणि S ज्यावेळी लॉजिक 0 असतात त्यावेळी फ्लिपफ्लॉपचं आउटपुट बदलत नाही, ते NC राहतं. आउटपुट बदलत नाही याचा अर्थ काय, पूर्वीचं आउटपुट आहे तसं कंटिन्यू केलं जातं, आहे तसंच ठेवलं जातं. पूर्वीचं आउटपुट काय होतं, तर पूर्वीचं आउटपुट हे Q बार इज इक्वल टू 0 होतं, म्हणजे फ्लिपफ्लॉप हा सेटमध्ये होता आणि एलईडी तुमचा ऑनच होता, ट्रान्झिस्टर तुमचा ऑफच होता. ही अवस्था कंटिन्यू केली जाते आणि हा कपॅसिटर पुन्हा VCCकडे चार्ज होऊ लागतो. आता आपण तरंगामध्ये बघूया. आता हा कपॅसिटरचं व्होल्टेज 1/3ला वाढून जास्त झालेला आहे. आता इथं काय होणार आहे, अवस्था पूर्वीची आहे तशीच कंटिन्यू केली जाईल, तशीच ठेवली जाते, त्याच्यामध्ये बदल होत नाही आहे. ती अवस्था आहे की एलईडी हा तुमचा ऑनच राहील. आता कपॅसिटर चार्ज होत असताना त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज हे बरोबर 2/3 VCC लेवलला जाऊन पोहोचल्यानंतर काय होतं ते पाहू आपण. समजा कपॅसिटर चार्ज होत असताना हे 2/3 VCCला पोहोचलं तर हे व्होल्टेज दोन्ही कंपॅरेटरला मिळतात. आता हे कंपॅरेटरला मिळाल्यानंतर काय होणार आहे, ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट हे लॉजिक 0च राहील. ओके. आता मात्र
थ्रेशोल्ड कंपॅरेटरची दोन्ही व्होल्टेज समान होतील, हा पहिल्यांदा आपली अवस्था बदलतोय, हा अवस्था बदलून ह्याचं आउटपुट लॉजिक 1 होईल. अर्थात आर इज इक्वल टू 1 आणि एस इज इक्वल टू 0 असताना आपल्याला माहिती आहे फ्लिप फ्लॉप हा रिसेट होतो. रिसेट झाल्यानंतर त्याचं आउटपुट क्यू बार इज इक्वल टू 1 मिळतं. 1 मिळाल्यानंतर एलईडी ऑटोमॅटिक ऑफ होतो आणि ट्रान्झिस्टर सुरू होतो. ट्रान्झिस्टर सुरू झाल्यानंतर काय होणार आहे, कपॅसिटरचं चार्जिंग थांबणार आहे आणि कपॅसिटरला एक डिस्चार्जिंगचा मार्ग मिळतो, तो ग्राउंडकडे डिस्चार्ज होतो. कोणाच्या मार्गे, तर हा आरबी मधून डिस्चार्ज होतो असा आणि हा ट्रान्झिस्टरमधून ग्राउंडकडे डिस्चार्ज होतो. अर्थात कपॅसिटर 2/3 VCC व्होल्टेजपेक्षा VCCकडे चार्ज होत नाही, म्हणजे इथं चार्जिंग त्याचं थांबलं. आता या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की तरंगामध्ये आपण बघूया, ज्यावेळी कपॅसिटरचं व्होल्टेज हे 2/3 VCCला पोचतं त्यावेळी एलईडी आउटपुट जे असेल ते ऑटोमॅटिक कुठे येतं, लोला येतं. अर्थात एलईडी इथं आपल्याला लॉजिक 0ला गेलेला दिसतो, एलईडी हा बंद झालेला दिसतो. कपॅसिटर डिस्चार्ज होत असताना त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज हे 2/3 VCCपेक्षा कमी झाल्यानंतर काय होतंय हे आता आपण पाहूया. आता पहा, आता कपॅसिटर डिस्चार्ज मोडमध्ये आहे, आता त्याचं व्होल्टेज कमी होणार आहे. आता हे व्होल्टेज 2/3 पेक्षा कमी झाल्यानंतर हे व्होल्टेज या दोघांनाही मिळतं. दोघांना मिळालं तर काय होईल बघा, 2/3 VCC पेक्षा इथं ज्या कमी व्होल्टेज झालं की थ्रेशोल्ड कंपॅरेटर पुन्हा आपली अवस्था बदलणार, तो 0 होईल, आउटपुट 0 होईल आणि ट्रिगर कंपॅरेटर त्याची अवस्था बदलणारच नाही. आता इथं काय झालं, दोन्हीही आउटपुट आपल्याला समान मिळाले. आर इज इक्वल टू 0, एस इज इक्वल टू आपल्याला माहितच आहे, जेव्हा आर आणि एस दोघंही 0 असतात त्यावेळी फ्लिप फ्लॉप आपली अवस्था बदलत नाही, पूर्वीची अवस्था आहे तशी ठेवतो. अर्थात त्याला आपण नो चेंज म्हणतो. आता पूर्वी अवस्था काय होती, तर पूर्वी हा एलईडी बंद होता आणि कपॅसिटर हा डिस्चार्जिंग मोडमध्ये आपल्याला दिसतोय. तर एलईडी इथं पूर्वी बंद होता, बंदच राहील, ट्रान्झिस्टर ऑन स्थितीलाच राहील, म्हणजे कपॅसिटरचं डिस्चार्जिंग हे सुरू ठेवलं जाईल. आता आपण तरंगामध्ये बघूया, तरंगामध्ये कपॅसिटर इथं 2/3 VCC व्होल्टेज लेवलपेक्षा कपॅसिटर व्होल्टेज आपल्याला कमी झालेलं दिसेल, हा कमी होतो. तसा हे जे लो आउटपुट आहे एलईडी ऑफ असणं हे इथं पुढं आहे तसं कंटिन्यू ठेवलं जातं. कपॅसिटर डिस्चार्ज होत असताना त्याचं व्होल्टेज हे 1/3 VCCला पोहोचणार आहे. आता 1/3 VCCला पोहोचल्यानंतर काय होतं पहा, हे व्होल्टेज दोघांनाही मिळेल. आता काय होणार, ट्रिगर कंपॅरेटर आणि थ्रेशोल्ड कंपॅरेटर आपली अवस्था कशी बदलतात बघा. आता थ्रेशोल्ड कंपॅरेटर याची अवस्था बदलणार नाही, कारण का इथं लॉजिक 0 आउटपुट मिळेल. आता मात्र हे दोन व्होल्टेजेस समान झालेले. ट्रिगर कंपॅरेटर आपली अवस्था बदलतो, तो लॉजिक 1 आउटपुट देतो. इथं आपल्याला एस इज इक्वल टू 1 आणि आर इज इक्वल टू 0 गेल्यानंतर आर एस फ्लिप फ्लॉप काय होतो, सेट होतो. सेट झाल्यानंतर आउटपुट क्यू बार हे आपल्याला 0 मिळतं, एलईडी ऑन होतो आणि ट्रान्झिस्टर ऑफ होतो. आता इथं आपण ट्रान्झिस्टर ऑफ झाल्यानंतर काय होणार आहे, कपॅसिटरचं डिस्चार्जिंग थांबणार आणि कपॅसिटर पुन्हा VCCकडं आर आणि आरबी चार्ज व्हायला होतो. तर या कृतीमध्ये बघूया आपण. आता पहा, हा कपॅसिटरचं व्होल्टेज हे इथं 1/3ला पोहोचलेला आहे. 1/3ला पोहोचलं की हा काय होतो, एलईडी हा इथून डायरेक्ट ऑन होतो. आता अवस्था बदललेली आहे. आता कपॅसिटर पुन्हा VCCकडे चार्ज होत असताना त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज 1/3 VCC पेक्षा जास्त होणार आहे. आता ते झाल्यानंतर काय होतंय बघा, कपॅसिटरचं चार्जिंग सुरू झालेलं आहे, हे व्होल्टेजेस दोघांनाही मिळेल. दोघांनाही मिळाल्यानंतर काय होईल पहा, इथं ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट जे असेल ते लॉजिक 0 होतं. याच्यानंतर थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं पुन्हा आउटपुट लॉजिक 0 होतं. दोन्ही इनपुट लॉजिक 0 असतील तर फ्लिप फ्लॉप आपली अवस्था बदलत नाही. अवस्थेमध्ये क्यू बार हा 0 राहतो, एलईडी हा ऑनच राहतो, ट्रान्झिस्टर हा ऑफच राहतो. अर्थात ट्रान्झिस्टर ऑफ असल्यामुळे कपॅसिटरचं चार्जिंग आरबीमधून VCCकडे सुरूच राहतं. तरंगामध्ये बघूया आपण. तरंगामध्ये आपल्याला असं दिसतं की हा 1/3 पासून कपॅसिटरचं व्होल्टेज वाढत आहे, त्यावेळी आपल्याला एलईडी ऑन झालेला दिसतो. कपॅसिटर चार्ज होत असताना जेव्हा त्याचं व्होल्टेज 2/3 VCCला पोहोचल्यानंतर काय होतं बघूया, हे व्होल्टेज दोन्ही कंपॅरेटरला मिळतं. आता 2/3 VCC लेवल ट्रिगर कंपॅरेटरला मिळाल्यानंतर इथं त्याचं आउटपुट आपल्याला लॉजिक 0 मिळतं. त्यानंतर थ्रेशोल्ड कंपॅरेटर हा आपली अवस्था बदलतो, त्याचं आउटपुट लॉजिक 1 मिळतं.
जेव्हा आर एस फ्लिप फ्लॉपला आर इज इक्वल टू 1 एस इज इक्वल टू 0 मिळतं त्यावेळी हा रिसेट होतो. रिसेट झाल्यानंतर क्यू बार इज इक्वल टू 1 मिळतो. त्यामुळे एलईडी हा तुमचा बंद राहतो. ट्रान्झिस्टर सुरू झाला. ट्रान्झिस्टर सुरू झाल्यामुळं हा जो कपॅसिटर आहे 2/3 VCCला पोहोचलेला तो पुढे चार्ज न होता आरबी मधून या ट्रान्झिस्टरमधून हा डिस्चार्ज होतो. अर्थात तरंगाकृतीमध्ये बघूया आपण, ज्यावेळी या कपॅसिटरचं व्होल्टेज 2/3 VCCला पोहोचतं त्यावेळी हा एलईडी ऑटोमॅटिक बंद होतो. कपॅसिटर डिस्चार्ज होत असताना जेव्हा त्याचं व्होल्टेज 2/3 VCC लेवलपेक्षा कमी होतं त्यावेळी हा डिस्चार्ज मोडमध्ये असताना त्याचं व्होल्टेज लेवल कमी झाल्यानंतर हे व्होल्टेजेस दोघांनाही मिळतं. आता काय होतं बघा, ट्रिगर कंपॅरेटरचं आउटपुट हे सुद्धा 0 मिळतं, थ्रेशोल्ड कंपॅरेटरचं आउटपुट सुद्धा 0 मिळतं. आपल्याला ही कंडिशन माहीतच आहे. आर एस फ्लिप फ्लॉप हा NC मध्ये कार्य करतो, नो चेंजचा आउटपुट बदलत नाही. अर्थात क्यू बार इज इक्वल टू 1 मिळतं आणि एलईडी हा तुमचा ऑफ राहतो. ट्रान्झिस्टर सुरू राहतो. कपॅसिटरचं डिस्चार्जिंग सुरूच राहतं. आता आपण तरंगामध्ये बघूया. हा डिस्चार्ज होत असताना ह्याचं व्होल्टेज कमी झालं की आउटपुट स्थिती जी असेल ती आउटपुट स्थिती आपल्याला आहे तशी ठेवली जाते. आउटपुटमध्ये एलईडी हा ऑफ राहतो, ट्रान्झिस्टर हा ऑनच राहतो. अर्थात कपॅसिटर डिस्चार्जिंग मोडमध्ये कार्य करतो. कपॅसिटर डिस्चार्ज होत असताना जेव्हा त्याचं व्होल्टेज 1/3 VCC लेवलला पोहोचतं तेव्हा काय होतं, तेव्हा हे 1/3 VCC लेवल या दोन्ही कंपॅरेटरला मिळतं. आता काय होते बघा, ट्रिगर कंपॅरेटरला 1/3 VCC लेवल मिळाली की तो आपली अवस्था बदलतो आणि त्याचं आउटपुट लॉजिक 1 होतं. थ्रेशोल्ड कंपॅरेटर आपली अवस्था बदलत नाही, तो लॉजिक 0च राहतो. आता मात्र फ्लिप फ्लॉपला एस इज इक्वल टू 1 आणि आर इज इक्वल टू 0 मिळतं. फ्लिप फ्लॉप सेट होतो. फ्लिप फ्लॉप सेट झाल्यानंतर क्यू बार इज इक्वल टू 0 मिळतं. परिणामी एलईडी काय होतो पहा, एलईडी हा ऑन होतो, ट्रान्झिस्टर हा ऑफ होतो. अर्थात ट्रान्झिस्टर बंद झाल्यामुळं कपॅसिटर हा डिस्चार्ज होत नाही. तर काय होतं बघा, आपण तरंगामध्ये पाहूया. कपॅसिटरचं चार्जिंग इथं झालेलं आणि आरबीमधून तो VCCकडे चार्ज होताना आपल्याला दिसतोय. तर तरंगामध्ये बघा आपण काय होतंय, तर हा कपॅसिटर व्होल्टेज हे 1/3 ला पोहोचलं की एलईडी आपला काय झाला, ऑन झालेला आहे. आता आपण एलईडी आउटपुटची तरंगाकृती आणि कपॅसिटरच्या दरम्यानचं व्होल्टेज याची तरंगाकृती ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये बघूया. आता पहा, सुरुवातीला कपॅसिटरच्या दरम्यानचं व्होल्टेज 0 होतं आणि ते वाढत 1/3 VCC लेवलला पोहोचलं. या काळामध्ये आउटपुट काय होतं, तर आउटपुट हे लॉजिक 1 होतं, एलईडी ऑन होतं, आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर कपॅसिटरच्या दरम्यानचं व्होल्टेज हे वाढायला लागले, VCC पर्यंत निघालेलं आहे. ते वाढत असताना समजा ते 1/3 VCCला क्रॉस करून पुढे गेलेलं आहे. या काळामध्ये सुद्धा आपला एलईडी ऑनच आहे. एलईडी आउटपुट आपल्या लॉजिक 1 दिसतं. आता हे कपॅसिटर दरम्यानचं व्होल्टेज हे 2/3ला पोहोचल्यानंतर इथं पोहोचलं पहा, पोहोचल्यानंतर काय होईल, एलईडी हा ऑन होता तो डायरेक्ट काय होतो, ऑफ होतो. लक्ष द्या. आता याच्यानंतर हा जो कपॅसिटरच्या चार्जिंगचा कालावधी आहे तो सुरुवातीला आपल्याला जास्त मिळतो. त्यामुळे इथं सुरुवातीचा ऑन कालावधी जो आहे तो आपल्याला टी ऑन ज्याला म्हणतो तो जास्त मिळतो. याच्यानंतर जर बारकाईने लक्ष द्या. आता काय झालं, 2/3ला पोहोचल्यानंतर इथून पुढे तो चार्ज होणार नाही आहे, तो डिस्चार्ज होईल. आता डिस्चार्जिंग मार्गामध्ये आपल्याला इथं दिसतं की कपॅसिटरचं व्होल्टेज हे 2/3 VCC कमी आलं की इथं काय होतं बघा, जी पूर्वीची स्थिती जी होती ती ऑफची ती आहे तशी कंटिन्यू ठेवलेली आहे, म्हणजे एलईडी हा तुमचा ऑफच राहतो. आता हे व्होल्टेज कमी होत असताना हा कुठं जाणार आहे, 1/3 VCC लेवलला पोहोचणार आहे. 1/3 VCC लेवलला पोहोचल्यानंतर कपॅसिटरच्या दरम्यानचं व्होल्टेज त्यावेळी मात्र हा एलईडीची अवस्था आपल्याला बदललेली दिसते. एलईडी हा इथं ऑन होतो. आता इथं जो कालावधी आपल्याला मिळाला त्याला आपण टी ऑफ म्हणतो. हा एलईडी ऑफ असल्याचा कालावधी. याच्यानंतर आपण पुढचं सायकल बघूया. पुन्हा 1/3 VCC पासून व्होल्टेज वरती वाढत गेलेला आहे, ते 2/3 VCC पर्यंत जाणार आहे. आता 1/3 VCC पेक्षा जास्त व्होल्टेज झाल्यानंतर काय दिसतं बघा, एलईडी ऑन झालेला दिसतो. अर्थात 1/3 VCC लेवलला आल्यानंतरच एलईडी ऑन झाला आहे. तिथून पुढे व्होल्टेज जरी वाढलं तरी एलईडी हा ऑनच राहतो. त्याच्यानंतर ते व्होल्टेज वाढलेलं आहे, कपॅसिटरच्या दरम्यानचं व्होल्टेज वाढलेलं आहे, ते 2/3ला पोहोचलेलं आहे. 2/3ला पोहोचल्यानंतर आउटपुट स्थिती ही आपली ऑन स्थितीच आहे. पोहोचल्या ती स्थिती बदलते आणि ती काय होते, ऑफ होते. आता एलईडी तुमचा ऑफ झालेला आहे. हे 2/3 VCC लेवलला एलईडी ऑफ स्थितीमध्ये जातो, 1/3 VCC लेवलला एलईडी ऑन स्थितीमध्ये जातो. अजून पुढे सायकल बघूया. आता हा जो कालावधी आपल्याला सापडला जरा जास्त कालावधी, कपॅसिटर चार्ज व्हायला जास्त वेळ घेतो.
कारण त्याचं माहिती आहे तुम्हाला, कारण कॅपॅसिटर चार्ज होत असताना तो 2 रोधातून चार्ज होतो आर आणि आर बीमध्ये, त्यामुळं चार्जिंग कालावधी त्याचा जास्त आहे. डिस्चार्जिंग कालावधी आपल्याला कमी मिळणार आहे. पाहूया आपण काय होते. हा टी ऑन आहे, ऑन टाइम. त्यानंतर कॅपॅसिटर पुन्हा डिस्चार्ज होतो, तो 2/3 पेक्षा कमी आला की इथं आपल्याला एलईडी ऑफच आहे. त्याच्यानंतर तो 1/3ला पोहोचला, 1/3ला पोहोचल्या एलईडी परत ऑन होतो. आता इथं जो एलईडी ऑफ असल्याचा कालावधी जो आहे तो कॅपॅसिटरच्या डिस्चार्जिंग मार्गामधला आहे. डिस्चार्ज होत असताना तुम्हाला माहिती आहे हा आरबी मधनं डिस्चार्ज होतो, त्यामुळं इथं डिस्चार्जिंग कालावधी आपल्याला कमी मिळतो. अशा पद्धतीनं कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग हे होत असताना आपल्याला एलईडीचं आउटपुट काय मिळतंय तर ऑन आणि ऑफ. अर्थात मी इथं थोडक्यात सांगतो, कॅपॅसिटरचं जेव्हा चार्जिंग सुरू असतं त्यावेळी एलईडी आउटपुट आपल्याला लॉजिक 1 मिळतं, म्हणजे त्याला आपण टी ऑन कालावधी असं म्हणतो. ज्यावेळी कॅपॅसिटर डिस्चार्ज होत असतो त्यावेळी एलईडी हा ऑफ असतो. अशा प्रकारे अस्टेबल मोडमध्ये आपल्याला काय दिसतं तर आउटपुट हे ठराविक काळ लॉजिक 1ला राहतं, त्यानंतर ते आपोआप ठराविक काळासाठी लॉजिक 0 मध्ये येतं. ही लॉजिक 1ला राहणं, लॉजिक 0ला राहणं हे आपोआप होत असतं आणि हे आपल्याला माहित आहे हे सर्वस्वी कॅपॅसिटरच्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंगवरती अवलंबून असतं. अर्थात आपल्याला इथं असं दिसतं की अस्टेबल मोडमध्ये जे कालस्थिरांक आहेत ते कालस्थिरांक कोणते तर ऑन कालस्थिरांक, त्याचं फॉर्म्युला किंवा सूत्र मी तुम्हाला सांगतोय. टी ऑन बरोबर 0.7 आर ए प्लस आर बी गुणिले सी. आता हा ऑन कालस्थिरांक म्हणजे कॅपॅसिटर चार्ज होण्याचा कालस्थिरांक. कॅपॅसिटर हा आर ए आर बी मधून चार्ज होत असतो दोघांमधून, त्यामुळं ह्या दोघांच्या किमती एकत्रित घेतल्या. आता आपल्याला माहिती आहे ऑफ कालस्थिरांक हा टी ऑफ बरोबर 0.7 आर बी सी, कारण का कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंग हे एकाच रोधातून होतं म्हणून ऑफ कालस्थिरांक आपल्याला मध्ये आर बी वापरलेला दिसतो. त्याच्यानंतर एकूण कालावधी काढला आपण टी ऑन आणि टी ऑफ, तर ह्या दोघांची बेरीज येते. त्याचा फॉर्म्युला काय बघा, टी टोटल इज इक्वल टू 0.7 आर ए प्लस 2 आर बी इंटू सी. याच्यानंतर अस्टेबलमध्ये ड्युटी सायकल काय असते ते आपण पाहणार. ड्युटी सायकल म्हणजे काय तर ऑन कालस्थिरांक आणि एकूण कालस्थिरांक यांच्या गुणोत्तराला ड्युटी सायकल असं म्हटलं जातं. जर फॉर्म्युला बघा, ड्युटी सायकल डी ने दर्शवलं जातं. डी इज इक्वल टू टी ऑन अपॉन टोटल कालस्थिरांक टी, किंवा डी इज इक्वल टू आर ए भागिले आर ए अधिक आर बी. या पद्धतीनं अस्टेबलचा ड्युटी सायकल आपण पाहू शकतो.